WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वतीनं काही दिन साजरे केले जातात. त्यापैकी हा एक दिन आहे जागतिक क्षयरोग दिन. 24 मार्च. 24 मारले गेले टीबीमुळं अशी आपली हिंट आहे. त्याच्या संदर्भात यावर्षी परीक्षेत विचारले जाऊ शकतील असे सगळे प्रश्न आता आपण बघणार आहोत पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये. तर पहिला प्रश्न आहे जागतिक क्षयरोग दिन कधी असतो? तर तो असतो 24 मार्चला असतो. तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर 2026 ची थीम काय आहे टीबी दिनाची? तर ती आहे बघा, होय, आपण टीबी संपवू शकतो. देशाचे नेतृत्व आणि लोकांची ताकद. इंग्लिशमध्ये पण आपण बघूयात. ती आहे बघा, येस वी कॅन एंड टीबी लीड बाय कंट्रीज पॉवर्ड बाय पीपल. लक्षात ठेवा, होय, आपण टीबी संपवू शकतो. 1882 मध्ये क्षयरोगाचा जीवाणू जो आहे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस याचा शोध कोणी लावलेला आहे? असा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर रॉबर्ट कॉच यांनी लावलेला आहे आणि तो आजच्याच दिवशी अर्थात 24 मार्चला लावला होता. म्हणून 24 मार्च हा टीबी दिन असतो, क्षयरोग दिन असतो. पुढचा प्रश्न आहे टीबी निदान करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या चाचण्या केल्या जातात, टेस्ट केल्या जातात? तर छातीचा एक्स-रे काढला जातो. टीबी नॉट चाचणी सुद्धा केली जाते. त्याच्यानंतर मॉन्टिक्स टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी केली जाते. म्हणून याचं उत्तर ऑल असणार आहे. त्यानंतर टीबी लस खालीलपैकी कोणती आहे जी जन्मानंतर लगेचच दिली जाते? तर ती दिली जाते BC. त्याच्यानंतर आहे क्षयरोग. हा प्रामुख्याने शरीराच्या कोणत्या अवयवाला परिणाम करतो, बाधित करतो? तर तो शरीराच्या फुफ्फुसाला बाधित करत असतो. फुफ्फुस वीक करत असतो. केस आणि आपली नखं सोडून शरीराच्या सगळ्या अवयवाला टीबी होऊ शकतो, पण सर्वाधिक बाधित फुफ्फुसाला करतो. भारत सरकारने कोणत्या वर्षी टीबी निर्मूलन, क्षयरोग मुक्तीचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे? तर 2025 ठेवलं होतं. जगाचं उद्दिष्ट आहे 2030. भारताचं उद्दिष्ट आहे 2025. आता ते चेंज झालंय असं म्हणत आहेत. एकदा चेक करा. निक्षय पोषण नावाची योजना आहे. टीबी रुग्णाला पोषण आहारासाठी दर महिना किती रुपये दिले जाणार आहेत? तर ₹500 दिले जाणार आहेत. अंडी वगैरे सकस आहार खाण्यासाठी, सकस आहारासाठी. टीबी रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती किंवा संस्थेला काय म्हटलं जातं? तर त्याला निक्षय मित्र असं म्हटलं. निक्षय मित्र लक्षात ठेवा. टीबीच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला कोणती पद्धत म्हटली जाते? जिथे रुग्णांना देखरेखीखाली औषध दिले जाते, तर ती डॉट्स आहे. डायरेक्टली ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. तर एवढे प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवा. 24 मारले गेले टीबीमुळे. 24 मारले गेले म्हणजे 24 मार्च. WHO तर्फे हा दिन साजरा केला जातो. थँक यू. आपल्या चॅनलला फॉलो करा. जास्तीत जास्त मित्रांना पाठवून ठेवा. थँक यू.